काय 2 दिवस? हो ना यार, 2 दिवसात कशी काय मिळणार आहे नोकरी? काहीतरीच. इतके दिवस झाले तू नोकरी शोधतोय, तुला नोकरी मिळत नाहीये अजून. आता कशी मिळेल 2 दिवसात? हे केड्या, नोकरी मिळाली नाही असं झालं नाही. नोकरी मिळाली होती मला, मी नाकारली. अरे म्हणजे मिळालीच नाही ना. अरे म्हणजे आता 2 दिवसात काय दिवे लावणार आहेस तू? कशाला केलं प्रॉमिस त्या राधिकाला? अरे बाबा, मी नाही केलं प्रॉमिस, त्या शनायाने केलं. सगळ्यांसमोर ती पचकली की बघा 2 दिवसात नाही गॅरंटी नोकरी मिळेल. तर आता मी काय करू? मी लटकलो ना. हा, तिने तुला झाडावर चढवलं, तू चढला. आता विहिरीत उडी मारायला सांगितलं, मारणारच का विहिरीत उडी? ए केड्या, तुला ना सजेशन द्यायला बोलवलंय मी, लेक्चर द्यायला नाही बोलवलं. काही असेल तर सांग, नाही तर मी निघालो. अरे भाई, अरे यार त्या मामा सोबत राहून माझा कॉन्फिडन्स गेला होता यार. थोडा कॉन्फिडन्स गेन करायचा प्रयत्न करत होतो. माझा तरी कुठे उरलाय कॉन्फिडन्स? कोण होतो मी, काय झालोय बघतोयस ना तू. गुरुनाथ सुभेदार, एवढ्या मोठ्या कंपनीचा सर्वे सर्वा, आणि आज काय दिवस आले तुझ्या बरोबर असं चहाच्या टपरीवर भजी खातोय. भजी बरं, कुठे जावं नोकरी शोधायला तर नोकऱ्या पण नाही, त्या रिक्रुटमेंटच होत नाही. सगळं मार्केट डाऊन आहे. मला कळतच नाही काय करू. बाय तू फील्ड बदल. म्हणजे अरे म्हणजे शेतीवर भुईमुग पिकत नसेल तर सोयाबीन लावतात. सोयामुख? सोयाबीन काय? नाही, सोयाबीन. अरे बाबा, मुद्द्याचा बोल ना. अरे मुद्दा म्हणजे तू तेरा मार्केट बदलले ना. म्हणजे तू म्हणजे दुसऱ्या कंपनीत जा. म्हणजे आता माझा एक मित्र आहे, त्याची एक कंपनी आहे, मस्त आहे, थोडी मोठी आहे. कसली कंपनी, काय काम आहे? ऑनलाईन टॅक्सी. काय म्हणजे आता मी टॅक्सी चालू मी काहीतरी बोलतो. टॅक्सी चालवायची मी आता? अरे काली बिली नाही, एसी वाली. थोबाड फोडे ना केड्या, काहीतरी बोलू नकोस. मूर्ख ऐकून घेतोय म्हणून. अरे नाही, अरे माझं स्टेटस काय, मला तू टॅक्सी चालवायला लावतो? अरे 2 महिन्यासाठी काय प्रॉब्लेम आहे? त्याच टॅक्सीत घालून ना तुला घरी पाठवेन मी, कळलं ना? चल मी निघालो यार, मूड घालवला अख्खा. भरून टाक बिल सगळं. अरे भाई ठीक आहे, टॅक्सी नाही, तू कॅटरिंगचा कर. नाही, कॅटरिंग मध्ये मसाले येतात. बाबा काय म्हणताय? बोला. काय करताय बाबा? मी ना ऍड्रेस लिहून घेतो, कसला ऍड्रेस? कंपनीचा, जिथे मला नोकरी करायची आहे. म्हणजे बाबा तुम्ही पण आईसारखी नोकरी करणार? हो, आता काय करावीच लागणार ना. नेहा, विचार जरा तुझ्या बाबांना, हौस फिटली का? कसली हौस? हा, 4 दिवसांचं नाटक होतं. तू काम कर, मी घर सांभाळतो. शेवटी बाईचं नशीब ते बाईचंच नशीब. हा, एक मिनिट. मी नोकरी करतोय याचा अर्थ असा नाही की मी घराकडे लक्ष देणार नाही किंवा नेहाला सांभाळणार नाही. मी तसाही नेहासाठी घरी थांबणारच होतो. पण आता काय आहे की तू मला नेहाच्या बाबतीत बोलायची मनाई केली आहेस ना, तर काय करणार मी? काही नाही, जा, हवं ते कर. हो करणारच आहे. मग कर ना, कोण अडवतंय तुला? तुला कोण विचारतंय? मी माझं करतोच आहे ना. आई, बाबा किती भांडताय, घाबरायला होतंय ना मला. सॉरी. सॉरी. अरे खरंच यार, शनायाला करेक्ट नाव आहे हे. बच्चा करेक्ट नाव आहे. लहान मुलाचा डबा का खाईल कोणी? तेच तर ना, यांनी काय पाहिलंय तिच्यात कोण जाणे. आणि नुसतं पाहिलं नाही, तो ना आता गुरु तिच्यासारखा व्हायला लागलाय ग. तेच तर ना, ते म्हणतात ना, डवळ्याचे जरी बांधला पवळा वाढ नाही पण गुड मात्र लागला, तसं झालंय. करेक्ट. आता एवढा मोठा हुशार माणूस, कंपनीचा CEO, पार्टनर, काय करतायत आता? दारोदार नोकरी मागत फिरतात, तेही एका त्या बावळट मुली पायी. काय ना राधा, माणूस ना प्रेमात पडून आंधळा होतो आणि जेव्हा इगो दुखावतो ना, तेव्हा त्याची बुद्धी भ्रष्ट होते. गुरुच्या बाबतीत दोन्ही झालंय ना. त्या शनायाच्या प्रेमात पडून आंधळा झालाय, त्यामुळे आजूबाजूच्या गोष्टीत दिसत नाहीये. आणि तुझं यश बघून त्याचा मेल इगो दुखावलाय, त्यामुळे बुद्धी सुद्धा भ्रष्ट झाली. आपण चुकतोय, त्यामुळे इतरांना त्रास होतोय ह्याची जाणीव सुद्धा होत नाहीये आता त्याला. पण मी त्यांना ही जाणीव करून देणार, काही झालं ते. पण राधा, या सगळ्याचा तुलाही त्रास होतोय ना. होऊ दे रे, मला काय त्रास व्हायचा ते होऊ दे. पण आता यांना ही जाणीव करून दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. आणि मला खात्री आहे यांना लवकरात लवकर ही जाणीव होईलच.
काय करेल सर? या सिट डाऊन प्लीज. येस सर. माझी फाईल. सर ॲक्च्युली माझं क्वालिफिकेशन वाईज मी फार मोठ्या पदावर करायला पाहिजे, पण मला खूप गरज आहे जॉबची. तर तुमच्या इथे काही होऊ शकेल? शनाया, शनाया. हाय. कसा होता तुझा दिवस? ही तुला जॉब मिळाला? शनाया जरा मला बसू दे 2 मिनिटं प्लीज. बस ना तू, मी काय विचारते ते सांग ना. ऐक ना, मला पाणी देतेस का जरा प्लीज? पाणी बिणी राहू दे ना कॅरी, सांग ना मला तुला जॉब मिळाला का? आणि आपण मेट ठेवू शकतो ना? हा हा बोल ना. आता नाही शक्य होणार ते. व्हॉट यू मीन आता नाही शक्य होणार? मग कधी शक्य होणार? शनाया नाही मिळाला जॉब. मी खूप शोधलं पण नाही मिळाला जॉब. व्हॉट द हेल, तुला जॉब नाही मिळाला? गॅरी डोंट यू जोक अराउंड. तुला हा सगळा जोक वाटतोय का रे? मी गुड फॉर नथिंगला प्रॉमिस केलंय की तू 2 days मध्ये तिला जॉब करून दाखवशील. तिला पैसे द्यायचे, आपल्याला हाफ पैसे द्यायचे, माहितीये ना तुला? व्हॉट इज दिस कॅज्युअलनेस? मला नाही आवडत हे. तू का मला लग्न करून इकडे आणलंयस यार? माझी मम्माही तुला वॉर्न करत होती की लवकरात लवकर जॉब बघ, पण नाही, तुला टाइमपासच करायचंय. तुला फन वाटतंय ना की आपल्या शनू बेबीला कसं इकडे तिकडे काम करायला लागतंय, साफ करायला लागतंय, मेड सारखं धुणं भांडी करायला लागतंय. यू लाईक दिस डोंट यू? मग का मला हे सगळं सफर करायला लावतोस तू? तुझ्याकडे आता फक्त 1 day आहे, 24 hours आहेत, त्याच्यामध्ये तू जॉब शोध. यू बेटर बी सिरियस आर फॉर वन्स. शनाया बस. सर काय? हे माझ्या बाबांची आठवण द्यायचं काय करतो? काय कॉफी यार, काय कॉफी रघु? तुझ्या हातची जी चव आहे ना कॉफीची, त्याला तोड नाही यार. ते कॅपेचिनो, कॅफे लाते वगैरे यार अर्थ नाही यार. ही कॉफी, ही खरी कॉफी यार. थँक्यू सर. या कुठचं रे तुझं? औरंगाबाद. वाटलंच रे, औरंगाबादी तडका आहे कॉफी. वा, थँक्यू सो मच. वा 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 रघु, गॉड ब्लेस यू यार. खरंच क्लास. मग काय आज काय काम नसेल तर जाऊया का मूवीला वगैरे? हो भाई, तुला काही कामं नसतील, मला खूप काम आहे, कळलं का? तुला काय एवढं काम आहे? तुला काय एवढं काम आहे काय? मला ते त्याच्यासाठी जायचं ना आपल्याला बहिणी. ते आनंद भाऊजी, आता वहिनी वहिनी करू नका. आता लग्न होणार आहे तुमचं, तुमच्या बायकोला विचार. हा करेक्ट, लग्न होत आहे म्हणजे ते लग्नाच्या कामासाठी आपल्याला जायचं आहे, बरोबर ना? नाही हो, बरं झालं आठवण आली. हा विषय नाहीतरी मागेच पडतो. कुठला विषय? लग्नाचा, खरेदीचा. मॅम शॉपिंग करायची, खूप काय काय घ्यायचंय मॅम. अरे खूप काय काय घ्यायचं म्हणजे काय काय घ्यायचंय? नाही नको, खूप काय काय म्हणजे नको. आपण हे सगळी कामं नको करूया मग. आनंद भाऊजी, आता या विषयापासून पळायचं नाही. नाही मी सांगतो, हा का पळतोय मला कळलंय. का? हा गुज्जूबाई आहे ना, एक रात्री बसला असणार, सगळा हिशोब केला असणार, त्याला कळलं असणार हो एवढा खर्च आहे, घाबरला असणार, याला खर्च करायला नको गुज्जूबाई. गपरे, काही पण नहीं बोल मूर्खा જેવું. આ તે તું હું એવું નથી. હું બેઠો છું, મને મારા લગન છે, હું મારા ખર્ચા પોતે કરીશ, હું તૈયાર છું, સમજે છું મારી જાતને તું? હા नाही म्हणजे मी सांगत होतो की माझं लग्न आहे, मी स्वतःहून खर्च करणार आहे. तुम्ही अशी लग्नाची जबाबदारी वगैरे घेताय ना, खरंच खूप छान वाटतंय. बाय. जबाबदार नवरा. बघू चेहरा, बघू दाखव जबाबदार नवरा कसा. हा, आणि आनंद भाऊजी, ही लग्नाची खरेदी आहे ना, ती शेवटपर्यंत अशीच चालू राहणार आहे. अशी प्रोव्हिजन करून ठेवा तुम्ही. नाही, आणि अजून एक गोष्ट, आता आपण सगळ्याच खरेदीला सुरुवात करूया. एंगेजमेंट, लग्न. मी तेच एक मिनिट, मी जरा सगळं लिहून घेतो. मला पेन दे. काय हे पेन आहेत काही? हो हो हो. आपण आहे ना एंगेजमेंटच्या तयारीपासून सुरू करूया. ओके, चालेल. फर्स्ट एंगेजमेंट. मला सांग जेनी,
तुमच्यात काय म्हणजे एंगेजमेंटची अशी काही वेगळी पद्धत वगैरे काही? म्हणजे आपण नाही काही डिसाईड नाही केलं अजून. आणि हा सौमित्र, मी आनंद भाऊजींच्या आईला पण विचारून घेते. हा त्या सांगतील नीट. फक्त आईला नका विचारू, बाबांना पण विचारा. तिथे बापरे बाप खूप स्ट्रिक्ट आहेत ते. खूपच common. दोघांची बोला आणि पटकन तुम्ही ठरवा जे काही ठरवायचं, बरोबर? मॅम, आमच्याकडे ती रिंग सेरेमनी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट सेरेमनी. तर ते रिंग पहिलं घेतला पाहिजे. चालेल. बेस्ट. नाही म्हणजे एक सेकंड म्हणजे ते एंगेजमेंटच्या आधी करावी लागेल का रिंग सेरेमनी? एंगेजमेंट अरे नाही हो, सॉरी, करेक्ट. तुला डायरेक्ट तुला लग्न करायचंय का? त्यापेक्षा तू एक काम कर ना, तू हनीमूनची तयारी कर ना, आम्ही एंगेजमेंटची करतो. आता रिंग घ्यायची आपल्याला. ओके, सगळ्यात आधी आपण रिंग घेणार आहोत. रिंग घेऊया, मग बाकीची सगळी तयारी आपण नंतर करू. ओके, बरोबर आहे. चला हे ठरलं रिंग, बाकीची तयारी आपण नंतर करूया. ओके चला, मी निघू. ए थांब ना, आता कुठे चाललास तू? आता संपली आमची सगळी कामं, बस आता. मगाची मला खूप काम येते, ही काम होती. ऑब्विसली. काय माणूस आहे, आणि तू निवांत असल्यावरच मला थांबव. हा माणूस आहे ना, हल्ली जाम फुटवतो मला. की जेनी आयुष्यात आल्यापासून तो सारखा फुटवतच असतो. तू काही काय बोलतोस? अरे म्हणजे काय? अरे हल्ली जेनी कंप्लेंट करते की मी तुझ्या बरोबर जास्त वेळ काढतो. हो जेनी, काय चाललंय तुझं सौमित्र? तू भांडणाला होतोस. कळलं का? गबरे. पण बहिणी, हा, मला एक सांगा, तो गुरु आला नाही का अजून? ते नाही येणार आहेत आज आणि उद्या. 2 दिवसात चॅलेंज पूर्ण करायचंय ना. कसलं चॅलेंज? नोकरी मिळवून दाखवायचं. नोकरी? काय सांगता काय वहिनी? आणि हा आनंद भाऊजी, जर ते 3ऱ्या दिवशी सुद्धा आले नाहीत ना, तर सरळ मेमो द्या त्यांना. पण वहिनी असं बस झालं, खूप झालं. खूप सहन केलंय आपण. आता मी यांच्या बाबतीत कठोर वागायचं ठरवलंय, अगदी यांना जाणवण्या इतपत. यार कुठून मिळू नोकरी? 2 दिवसात नोकरी मिळवायचं म्हणजे काय खायचं काम आहे? काही इच्छा नाही. पण त्या केदारला फोन केला होता ना, त्याचा परत फॉलोअपच नाही घेतला. त्याला विचारतो काय झालं. हॅलो. हा केदार, गुरुनाथ सुभेदार बोलतोय. हा बोल ना गुरु. अरे बोल काय, मी तुला म्हटलं होतं ना जरा नोकरीचं बघ ना, काय झालं, काही म्हणजे काही सांगता येईल का? अरे गुरु, तुला सांगितलं होतं ना, सध्या स्लॅक सीझन आहे आणि कुठेच काही होत नाहीये. हा पण 2 महिन्यानंतर मी तुला गॅरंटेड नोकरी देऊ शकतो. पण आर यू शुअर? शुअर म्हणजे 100% शुअर. अरे आपल्याच कंपनीत रिक्रुटमेंट आहे आणि 2 महिन्यानंतर. अरे तोच तर प्रॉब्लेम आहे ना, मला 2 महिन्यांसाठीच गरज आहे जॉबची. पण मी आता सध्या तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही. तू एक काम कर ना, तोपर्यंत दुसरीकडे कुठेतरी छोटी मोठी नोकरी बघ ना. काय प्रॉब्लेम आहे केदार? छोटी मोठी नोकरी मी जर माझ्याच फील्डमध्ये केली ना, तर मग काही अर्थच नाही ना रे. मी कुठल्या पदावर काम करत होतो आणि आता छोटी मोठी नोकरी करायची म्हणजे डिमोशनच नाही का माझं? हा अरे ते पण खरं आहे. मग ट्राय अनदर फील्ड. अनदर फील्ड? हा, कारण आता तुझ्याकडे तसा काही पर्यायच नाहीये ना. एनिवे, मी थोडा बिझी आहे, तुला नंतर कॉल करतो. हां, थँक्यू. अनदर फील्ड काय आहे? एवढं सोपं आहे का अचानक फील्ड बदलायचं? परत एकदम लो सॅलरी पासून सुरुवात करावी लागेल. म्हणजे आतापर्यंत मी केलं त्याचं काहीच नाही. यात नोकरी नाही मिळते आणि नाही मिळाली नोकरी तर ही शनाया सोडून यार काय करू? हॅलो शनू बेबी, कशी आहे माझी पिल्लू? मम्मा मम्मा, काय झालं? काय झालं माझ्या पिल्लूला? हा, कुणी मारलं का तुला? नो. मग मम्मा, मी गॅरीशी भांडले आणि खूप चिडले आणि ओरडले त्याच्यावर, आणि तो पण. भांडलीस? बट वाय? अगं मी राधिकाला सांगितलं होतं की गॅरी तुला 2 days मध्ये मस्त जॉब मिळवून दाखवेल.
पण आता गॅरीला जॉब नाही मिळाला. आजचा अख्खा डे वेस्ट गेलाय मम्मा. आणि उद्याचा एकच दिवस उरलाय म्हणून मी चिडले त्याच्यावर आणि फ्रस्ट्रेट होऊन भांडले त्याच्याशी. मम्मा त्याने नोकरी मिळवायला हवी की नाही? शनू बेबी, गॅरीला कधीच नोकरी मिळू शकत नाही. इतके दिवसापासून तो ट्राय करतोय, आजपर्यंत मिळाली का? नाही, पण आता मिळवायला हवी ना. नाही मिळाली तर आमचं कसं होणार? तुला माहितीये गुड फॉर नथिंगने आम्हाला सांगितलं की इथे राहण्याचा तुम्हाला 50% चार्ज द्यावा लागेल. व्हॉट? 50% चार्ज मीन्स? अगं मीन्स आम्ही इकडे राहतो या घरामध्ये, आमचे फूडचे एक्सपेन्सेस हे सगळ्याचे खर्च तिला द्यायचे आम्ही. आता गॅरीकडे ऑलरेडी पैसे नाहीत. ही हॅज नो मनी मम्मा. मग आम्ही हे सगळे खर्च कुठनं द्यायचे? हे बघ शनू बेबी, तू चिडू नको त्याच्यावर. हा, तू त्याच्यावर चिडली ना तर तो पण तुझ्यावर रागवेल ना. रागू दे. अरे यार, साधी नोकरी नाही बघतायत यार ह्याला. व्हॉट इज दिस मम्मा? शनू बेबी, तो बोलला ना तो ट्राय करतोय म्हणून. हा, हे बघ, तू प्लीज चिडू नको त्याच्यावर. गॅरीच आपल्या 300 करोडची किल्ली आहे. त्याच्या थ्रूच आपण त्या 300 करोड पर्यंत पोहोचू शकतो. हा, प्लीज 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 असं काही करू नको, नाही तर आपण सगळं केलेलं नाटक बिघडेल. अगं बट मम्मा. एक काम कर, आत्ताच्या आत्ता जा आणि त्याला सॉरी म्हण. ओके? व्हॉट? व्हाय? सॉरी म्हण म्हटलं ना. आता तुला सांगितलं ना. अगं त्याच्या थ्रूच आपण त्या 300 करोड पर्यंत पोहोचू शकतोय. तू जा बघू आणि त्याला सॉरी म्हण आधी. ओके, बाय बाय. यार, मला इथे बसून सगळं कंट्रोल करावं लागतंय. ही राधिका रोज नवीन नवीन काहीतरी क्रिएट करते यार. अरे बकुळा मावशी, इथे काय करतेस? आई ताई, बरं झालं इथं भेटलात. मी तुमच्या घरी येत होते. का? काय झालं? माझ्या प्रज्ञाला बढती मिळाली, साहेब झाली माझी प्रज्ञा. हो का? अरे वा, कॉंग्रॅट्स. वरती चल. पेढ हो, द्यायचे. आपण सगळ्यांना पेढे देऊया. आधी वरती तर चल. चला चला. आई, अथर्वा, बाहेर ये रे, पटकन ये. बघ कोण आलाय. आई बाई, काय बाई, काऊन ओरडत आहे? बकुळा मावशी आली आहे पेढे घेऊन. प्रज्ञाला प्रमोशन मिळालं. बाई, हो का? एकदम बढिया. वा 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 वा. आई पेढा घ्या ना. अहो घेते ना. देव प्रज्ञाला आणखी 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 प्रमोशन देव. आणि मी तुम्हाला आणखीन पेढे घेऊन येत जाईन. कसली पेढा सेरेमनी चालली आहे? मला पण पेढा. शेणी बेबी घे. खा 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 हो. खा खा. अरे हा साहेब, तुम्ही बी घ्या ना. काय कसला पेढा या? माझ्या प्रज्ञेला बढती मिळाली, साहेब झाली ती. आणि तिच्याकडे आता सगळे अधिकारही आले. ताई, देवीचे आभार मानायला वडीला जाते मी, सप्तशृंगीला. अरे वा, कधी? उद्याच जाते ना ताई. बकुळा मावशी, तू काही काळजी करू नकोस. तू बिनधास्त जा. शन्या आहे ना, शन्या करेल का? व्हॉट? मी? तूच का? सिंपल आहे. हे बघ, झाडू पोछा करायचा आणि दिवसभराची भांडी घासायची. हो ना आई? गॅरी, यू प्लीज टेल हर. मी काय मेड नाहीये ही सगळी कामं करायला. हे बघ, आता घरातल्या कामांमध्ये ना उगाच यांना घेऊ नकोस. जेव्हा आपल्या घरामध्ये दुसरं कोणी काम करायला नाहीये तर गृहिणीने हे सगळी कामं करायची असतात. अरे बट तुला काम करावं लागेल. राधिका, मी काय म्हणतो, आता बकुळाचं नाहीये तर तिला आपण बदली बाई आणूया ना कामासाठी. नाही, काम शन्याच करेल. अरे ती शनाय काय करणार? ती काय बकुळ आहे का? गृहिणी आहे. एक मिनिट राधिका, हे जरा अति होत आहे प्लीज. ठीक आहे, काही हरकत नाही. मग असं करा, हिला घरी पाठवून द्या तिच्या आणि त्या डिवोर्सचं पण आता विसरा. शेण्या, धन्यवाद हा माझं काम करण्याबद्दल. आणि हे बघ, मी तिकडनं प्रसाद आणणार आहे. तो प्रसाद तर देईनच, पण आता आणखीन एक पेढा तुझ्या तोंडात घालते ग. बकुळा मावशी, तुम्ही जाताय ना आता सप्तशृंगीला. आमच्या सगळ्यांचा देवीला नमस्कार सांगा बरं. सांगते ताई, येते मी. रेवती ताईच्या घरी मी पेढा देऊन जायचंय ना. बरोबर, ठीक आहे. शेण्या, माझी कामं नीट करायची बरं का. बरं आई, तिला आता सगळी इथली कामं करायची आहेत. आपण जरा आतमध्ये जाऊन बसूया. चल रे अथर्व, चल 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 पटकन.
गॅरी दिस इज हॉरिबल. आय एम टेलिंग यू, मी नाही करणार ही सगळी कामं. आणि मी काय बग्स आहे? तुला माहितीये बग्स काय काय करते? धुणं, भांडी, झाडू, पोछा, एव्हरीथिंग. शनाया तुला करावं लागेल हे. व्हॉट करावं लागेल? ऐक ना, तुला मी सांगते ना, 2 महिन्यांचा प्रश्न आहे यार. फक्त 2 महिने कर. आणि अशी किती कामं करायचे तुला? घरात माणसंच किती आहेत ग? काय झाडू, फरशी, त्याच्यानंतर काय कपडे बिपडे. अरे असं होईल 2 मिनिटात. आणि मी आहे ना तुझ्या बरोबर, मी मदत करतो ना तुला. बच्चा ऐक, हे बघ ऐक, एक गोष्ट लक्षात घे. तू जर हे केलं नाहीस ना, हा, तर राधिका डिवोर्स नाही देणार ग. 2 महिन्यांचा प्रश्न आहे.